मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी भीमतडी जत्रेला गेले होते आणि त्यात काय काय छान छान अशा गोष्टी पण मी दाखवल्या आहेत, त्या नक्की बघा. आणि ह्याच्यामध्ये जे केलं आहे ना, ग्रामीण नारी म्हणून अशा सगळ्या मूर्त्या म्हणजे केल्या होत्या. कोण जात्यावर दळताना, गहू पाखडताना, चाळताना, असं बरंच काय काय छान छान गोष्टी त्यांनी त्यातून दाखवल्या होत्या. आणि इथे जे आहे ना, प्रत्येक म्हणजे जे स्टॉल होते ना, प्रत्येक स्टेटमधून आलेले होते. राजस्थान, गुजरात, कोलकाता, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. हँडमेड केलेल्या वस्तूच बऱ्याच विकायला होत्या. पर्स हँडमेड होत्या. आणि इथं लिहिलं होतं शेणाची गादी, पण मला आहे ना कळलं नाही की ह्या गादीचा यूज कशासाठी केला जातो. तुम्हाला माहिती असेल तर आहे ना, नक्की मला कमेंट्स करून सांगा. त्यानंतर इथं जे भाकरी करायचं असतं ना, ते होतं. म्हणजे लाकडापासून ज्या ज्या वस्तू बनवतात ना, ते सगळं तिथं काय काय विकायला होतं. जागरण गोंधळाला जे असतात जे गोंधळी, ते पण तिथं गाणी म्हणायला होते. म्हणजे आपलं नाव सांगायचं आणि त्याच्यावर ते अक्षर घेऊन गाणं म्हणतात. आणि फायनली मला आहे ना ट्रॉली मिळाली होती अद्वैतसाठी, कारण की निम्म मी जे फिरले ना तिथं ते खूप मोठं होतं तिथं बघण्यासारखं. तर निम्म्या ह्याच्यातच माझं खूप हात दुखून आलं होतं. फायनली ट्रॉली मिळाली होती अद्वैतसाठी. आणि हे बनवत होत्या ह्या लेडीज खानदेशातले जे मांडे असतात ना, पोळीचाच प्रकार आहे, पण हे मांडे खापराच्या ह्याच्यावर ते भाजले जातात. आणि हातावर एवढ्या मोठ्या साईजची पुरणपोळीच म्हणता येईल त्याला, एवढी मोठ्या साईजची पुरणपोळी बनवायचं त्यांना किती प्रॅक्टिस झालेली आहे. आपण बनवलं तर लगेच तुटून पण जाईन. आणि खूप गर्दी वाढली होती. आणि मला नॉनव्हेज खायचं नव्हतं, तर मग मी मासवडीची थाळी घेतली आणि माझ्या मैत्रिणींनी नॉनव्हेजची घेतली. ती पण खूप छान टेस्टी असं नॉनव्हेज होतं. आणि मासवडीचा जो रस्सा होता ना, एवढा मस्त होता, खूप आवडला होता मला. आणि खूप दिवसानंतर मी चा रस्सा आणि मासवडी खाल्ली होती आणि मला खूप आवडली होती. चिकनची थाळी आहे ना, ती नागपूरची स्पेशल सावजी थाळी घेतली होती. अशा प्रकारची आम्ही पार्टी केली होती छोटीशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.